जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यात घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना होणाऱ्या त्रासाबाबत आणि योजनेत होत असलेल्या कथित भ्रष्टाचाराविरोधात भाजपा नेते आणि माजी पंचायत समिती सदस्य मधुकर पाटील गाढे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। त्यांनी पंचायत समिती कार्यालयात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना धारेवर धरले आहे। भारत सरकारने गोरगरीब जनतेला घर देण्यासाठी प्रधानमंत्री घरकुल योजना सुरू केली आहे। मात्र जाफराबाद तालुक्यात या योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत। या तक्रारींची दखल घेत भाजपा नेते मधुकर पाटील गाढे यांनी थेट पंचायत समिती कार्यालयात जाऊन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेतली। त्यांनी स्पष्ट सूचना दिल्या की घरकुल योजना लाभार्थ्यांना नाहक त्रास देऊ नये, तसेच त्यांच्याकडून पैशांची मागणी करू नये, अन्यथा कडक कार्यवाही केली जाईल। यावेळी त्यांनी माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि आमदार संतोष पाटील दानवे यांनीही लाभार्थ्यांना तात्काळ लाभ देण्याचे आदेश दिले असल्याचे सांगितले। यावेळी मधुकर पाटील गाढे यांच्या सोबत सिद्धार्थ भिसे, श्रीकांत पाटील कन्नर, गजानन म्हस्के, शंकर जाधव, पंडित जाधव, आनंद वाहुळे, अनिल नरवडे, गजानन मिस्के यांच्यासह तालुक्यातील अनेक घरकुल योजना लाभार्थी उपस्थित होते। आज पंचायत समिती जाफराबाद कार्यालयामध्ये आलो होतो। बऱ्याच दिवसापासून पंचायत समिती कार्यालयामध्ये शासनाकडून जे आपल्याला घरकुलं मंजूर झालेले आहेत, या घरकुलाच्या संबंधात अनेक अडचणी होत्या। त्या अडचणी सोडवण्यासाठी या देशाचे केंद्रीय राज्यमंत्री आदरणीय रावसाहेब पाटील दानवे आणि या विभागाचे आमदार संतोष पाटील दानवे यांच्या माध्यमातून यांच्या सूचनेनुसार आम्हाला सूचना देण्यात आलेल्या आहेत की ज्याही घरकुलाच्या लाभार्थ्यांची काही अडचण असेल तर ते सोडवण्याचं काम आमच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत। त्या संदर्भात आज पहिल्यांदा मी पंचायत समितीमध्ये आलो आणि या इथल्या जे आपले घरकुलाचे कामकाज पाहतात, आपले ज्यांच्याकडे हे काम दिलेलं आहे यांच्याशी चर्चा केली। काही भेटलेत, काही भेटले नाहीत। माझं घरकुलाच्या जे लाभार्थी आहेत यांना अशी विनंती आहे आणि एक विनंती म्हणण्यापेक्षा त्यांना अशी सूचना आहे की आपण कोणालाही इथले जे एजंट असतील घरकुलाच्या माध्यमातून लोकायला तुम्हाला पैसे काढून देतो, तुमचं हे घरकुल मंजूर करून देतो, तुमची ही योजना मंजूर करून देतो, या एजंटांना पैसे देऊ नका। कारण तुमचं कुठलंही जरी काम असेल तर आम्ही कधीही फोन करा, आम्ही तुमच्यासाठी नक्कीच पंचायत समिती असो आणि कुठलंही काम असो आम्ही नक्कीच तुमचे काम करण्यासाठी इथं हजर राहू। आणि याच्यानंतर मला यांना सगळ्यांना विनंती करायची आहे की कोणालाही पैसे देऊ नका, आम्ही तुमचं काम नक्कीच करून देऊ। आणि पैसे जर देत असेल तर आमच्याकडे यायचं नाही, पैसे जर देत असेल तर आमच्याकडे यायचं नाही। ज्यांनी पैसे दिलेत मागचं जे काय झालं असेल ते मला माहीत नाही, कारण या सगळ्याच्या माध्यमातून घरकुलाची योजना ही गव्हर्नमेंट देतं, आमदार साहेबांच्या माध्यमातून मंजूर झालेली आहे। आणि लोकांनी सांगितलं की या घरकुलाचे जे मधले लोक एजंट पैसे घेतात ते आमदार साहेबांना खासदार साहेबांना देणं पडतात। यांच्या पैशावर बसलेले आमदार साहेब आणि खासदार साहेब, त्यांच्यावर आतापर्यंत कोणत्याही प्रकारचा एकही असा आरोप नाही की भाऊंनी कोणाकडून 10 रुपये घेतले, एवढ्या मोठ्या योजना मंजूर केल्या, कामं मंजूर केले, किंवा कोणाकडून 1% आतापर्यंत कधी पैसे घेतलेले नाहीत। हे 100% आम्हाला माहिती आहे आणि पूर्ण मतदारसंघाला सुद्धा माहिती आहे। परंतु त्यांचं नाव बदनाम करण्याचं काही विरोधक आणि काही या घरकुलाच्या माध्यमातून त्यांचं नाव कसं बदनाम होईल यासाठी प्रयत्न करत होते, परंतु त्यांचे प्रयत्न यानंतर आम्ही हाणून पाडणार आहे। कोणत्याही प्रकारची कुठल्याही लाभार्थ्याला अडचण होणार नाही आणि त्यांना त्रास होणार नाही याच्यासाठी आम्ही सक्षम आहोत आणि त्यांच्यासाठी अहोरात्र काम करण्यासाठी आम्ही आजपासून तयार आहोत। प्रतिनिधी राहुल गवई, NTV न्यूज मराठी, जाफराबाद, जालना।